भंडारा जिल्हा भात पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। आधुनिक शेती करण्यास बोटावर मोजण्या एवढे शेतकरी जिल्ह्यात दिसतात। मात्र शेतीमध्ये वेगळं काही करण्याचे धाडस सिरसोली येथील बाबू कस्तुरे या शेतकऱ्याने केले आहे। कस्तुरे यांच्या डोक्यात शेती करण्याबाबत वेगवेगळे विचार येत असतात। जिल्ह्यात होत नाही ते आपण केलं पाहिजे अशी धारणा त्यांनी केली। हे आहेत भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सिरसोली येथील शेतकरी बाबू कस्तुरे। यांच्याकडे 20 एकर शेती आहे। परंपरागत धान शेती लागवड करतात। धान शेती परवडत नसल्याने त्यांनी इतर भाजीपाला पिकांकडे वळले, पण त्यांना काही वेगळं करायचं होतं, म्हणून त्यांनी YouTube वर शोधलं। त्यांना उष्ण वातावरणात देखील सफरचंद याचा उत्पादन घेता येतो अशी व्हेरायटी शोधून काढली। नंतर त्यांनी हिमाचल प्रदेश मधून 400 सफरचंदाची झाडे खरेदी करून आणली। त्यापैकी काही झाडे रानडुकरांनी उद्ध्वस्त केली, तरी त्यांच्याकडे 175 झाडे शिल्लक आहेत। आता या झाडांना फुलं आले आहेत, तर काही झाडांना सफरचंद लागायला सुरुवात झाली आहे। बाबू कस्तुरे या शेतकऱ्यांनी भंडारा जिल्ह्यात पहिलाच धाडसी प्रयोग केला आहे। मात्र त्यांना कृषी विभागाची साथ मिळाली नाही। उलट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेड्यात काढलं। जे परंपरागत प्रगतशील शेतकरी आहेत असाच शेतकऱ्यांना कृषी विभाग सहकार्य करत असते, पण नवीन प्रगतशील शेतकरी तयार होऊ देत नाही अशी खंत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। माझे नाव अरुण बलराम कस्तुरे, गाव सिरसोली, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा। मी 21 मध्ये का नाही सहज का नाही ॲपल लागवड करीन असं मनात विचार आला आणि 2016ला मी याला इंटरनेटमध्ये सर्च करणं सुरू केलं। त्याच्यानंतर मला माहिती मिळाली का बिलासपूर इथे हरिमन शर्मा यांनी HRMN 99 विकसित केलेली आहे। तर तिथे मी हरिमन शर्मा यांच्या फॉर्मवर गेलो। तिथे जेव्हा मला माहिती मिळाली तर एक HRMN 99च नाही तर अशा 3 जाती आहेत, जसं अन्ना, डॉर्सेट, गोल्डन। तर त्याच्यामधून मी HRMNच्या त्याने 400 झाडे इथे घेऊन आणलं आणि ती लागवड केली। काय सांगते, कृषी विभागाने काही मदत वगैरे तुम्हाला केली या संदर्भात? कृषी विभागाने काही मदत केली नाही। त्यांना सांगितलं तर ते का नाही इकडे होत नाही म्हणूनच म्हणतात।